शेतकरी भाऊ मतदान आज पार पडतं, उद्या निकाल लागणार आहे. गुलाल कुणाचं उधळलं जाईल? नाही, इथे तर काही प्रश्नच नाही. दूर दूरपर्यंत ब्रह्मपुरी हा आमचा बालेकिल्ला आहे, गड आहे. आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार किमान 10,000च्या अधिक मतांनी निवडून येईल आणि 23ही नगरसेवक हे 100% निवडून येणार म्हणजे येणार. कारण शहरातील आम्ही केलेला विकास आणि जनतेची केलेली सेवा आणि अल्पावधीमध्ये ज्या सुविधा पुरवल्यात आणि काम केलंय हे लोकांच्या पुढे. त्याबरोबरच आम्ही या पलीकडे जाऊन सामाजिक काम जे करतो आहे, आमच्याकडे येणारा माणूस सरळ त्याला तरी जाताना कसा हसत जाईल, हे आमची नेहमी काम करण्याची पद्धत राहिली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास, प्रेम, आशीर्वाद हा भक्कमपणे आमच्या पाठीमागे आहे आणि उद्याचा गुलाल सांगायची गरज नाही. पेटी फुटली, निकाल लागला, 100% काँग्रेस निवडून आली. राज्यामध्ये काँग्रेसमध्ये पैशाचा वापर केला आणि त्याचे काही व्हिडिओज आणि बातमी ठिकठिकाणी आता काय त्यांनी महाराष्ट्र लुटूनच खाल्लेला आहे. महाराष्ट्राच्या भूखंडीवर लुटेरे डाकूची टोळीच बसलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप मोठ्या प्रमाणात 20% भ्रष्टाचार सगळीकडे चाललेला आहे. त्यातून मिळालेल्या पैशातून सत्ता आणि भारतीय जनता पक्ष पैसे वाटल्याशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही. त्यांनी सांगावं की आम्ही पैसे वाटणार नाहीत आणि देणार नाहीत, देऊ नये. मग काय निकाल लागतो ते बघावं. फार मोठ्या सांगतात ना, आमच्याकडे अंतर्गत सर्वे 175 येणार, 160 येणार. आणि तुम्ही पैसे वाटले नाही ना, तुम्हाला 25 पण येणार नाही. पण ते पैशाच्या बळावर विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड एका मताच्या मागे आणि 2-2, 5-5 हजार वाटल्याची सगळी माहिती आता आमच्याकडे लोक येऊन सांगत आहेत. म्हणजे पैशाशिवाय जनतेचा यांना आधार नाही किंवा आशीर्वाद नाही. पैशामुळे मतं फिरवण्याचा एक नवीन यांनी फंडा निवडलेला आहे आणि त्यातून स्वतःची शाबासकी करून घेतात. ओळखले जातात आणि तुमची प्रतिष्ठा इथे पूर्णपणे पणाला लागलेली. नक्कीच प्रतिष्ठा मला फार काही माझ्या सगळ्या इथल्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या स्थानिक नेत्यांनीच हा गड सांभाळला. मी फार काही फिरलेलो नाही. मी प्रचारासाठी बाहेरच अधिक वेळ गेलेलो होतो. मी शहरात मागच्या 2000 म्हणजे मला वाटतं 19ला मला खूप घरात जावं लागलं. पण आज मात्र मला कोणाच्याही घरात जायची वारी आली नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून मी बाहेर मोठ्या प्रमाणात प्रचाराला फिरू शकलो. मी केवळ 2 दिवस ब्रह्मपुरीमध्ये होतो प्रचारासाठी. एक सभेचा दिवस आणि 2-3 वार्डामध्ये मी फिरून आलो लोकांच्या भेटीगाठी घेऊन. त्या पलीकडे मला अधिक इथे वेळ थांबायची पाळी आली नाही. आमच्या कार्यकर्त्यांची एक भक्कम अशी फळी आहेत आणि त्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि सहज लिलया ही निवडणूक जिंकणार. सत्ताधारी प्रतिष्ठा मला फार काही माझ्या सगळ्या इथल्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या स्थानिक नेत्यांनीच हा गड सांभाळला. मी फार काही फिरलेलो नाही. मी प्रचारासाठी बाहेरच अधिक वेळ गेलेलो होतो. मी शहरात मागच्या 2000 म्हणजे मला वाटतं 19ला मला खूप घरात जावं लागलं. पण आज मात्र मला कोणाच्याही घरात जायची वारी आली नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून मी बाहेर मोठ्या प्रमाणात प्रचाराला फिरू शकलो. मी केवळ 2 दिवस ब्रह्मपुरीमध्ये होतो प्रचारासाठी. एक सभेचा दिवस आणि 2-3 वार्डामध्ये मी फिरून आलो लोकांच्या भेटीगाठी घेऊन. त्या पलीकडे मला अधिक इथे वेळ थांबायची पाळी आली नाही. आमच्या कार्यकर्त्यांची एक भक्कम अशी फळी आहेत आणि त्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि सहज लिलया ही निवडणूक जिंकतात. सत्ताधारी काय त्यांनी महाराष्ट्र लुटूनच खाल्लेला आहे. महाराष्ट्राच्या भूखंडीवर लुटेरे डाकूची टोळीच बसलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप मोठ्या प्रमाणात 20% भ्रष्टाचार सगळीकडे चाललेला आहे. त्यातून मिळालेल्या पैशातून सत्ता आणि भारतीय जनता पक्ष पैसे वाटल्याशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही. त्यांनी सांगावं की आम्ही पैसे वाटणार नाहीत आणि देणार नाहीत, देऊ नये. मग काय निकाल लागतो ते बघावं. फार मोठ्या सांगतात ना, आमच्याकडे अंतर्गत सर्वे 175 येणार, 160 येणार. आणि तुम्ही पैसे वाटले नाही ना, तुम्हाला 25 पण येणार नाही. पण ते पैशाच्या बळावर विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड एका मताच्या मागे आणि 2-2, 5-5 हजार वाटल्याची सगळी माहिती आता आमच्याकडे लोक येऊन सांगत आहेत. म्हणजे पैशाशिवाय
जनतेचा यांना आधार नाही किंवा आशीर्वाद नाही. पैशामुळं मतं फिरवण्याचा एक नवीन यांनी फंडा निवडलेला आहे आणि त्यातून स्वतःची शाबासकी करून घेतात. नाही, ते तर काही प्रश्नच नाही. दूरपर्यंत ब्रह्मपुरी हा आमचा बालेकिल्ला आहे, गड आहे. आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार किमान 10,000च्या अधिक मतांनी निवडून येईल आणि 23ही नगरसेवक हे 100% निवडून येणार म्हणजे येणार. कारण शहरातील आम्ही केलेला विकास आणि जनतेची केलेली सेवा आणि अल्पावधीमध्ये ज्या सुविधा पुरवल्यात आणि काम केलं हे लोकांच्या पुढे. त्याबरोबरच आम्ही या पलीकडे जाऊन सामाजिक काम जे करतो आहे, आमच्याकडे येणारा माणूस रडत आला तरी जाताना कसा हसत जाईल, हे आमची नेहमी काम करण्याची पद्धत राहिली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास, प्रेम, आशीर्वाद हा भक्कमपणे आमच्या पाठीमागे आहे आणि उद्याचा गुलाल सांगायची गरज नाही. पेटी फुटली, निकाल लागला, 100% काँग्रेस निवडून आले. नगर परिषद निवडणुकीकरता ब्रह्मपुरीचे आमदार आहेत ते विजय वडेट्टीवार यांनी फॅमिलीसोबत मतदान. हो, काय सांगाल, तुम्ही मतदान केलं, काय विजय? विजय तर 100% आहे, 100%. 23ही जागा नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्षांचा सह आम्ही एकतर्फी निकाल आहे. इथे नो कॉम्पिटिशन. भाजपचं काही ते नाही आहे. भारतीय जनता पक्षाने इथे काही काम केलं नाही. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आम्ही केलेलं जे काही काम आहे, 10 वर्षापासून आम्ही जे काम करतो, जनतेची सेवा करतो, विकास करतो, सामान्य माणसाचे सुखदुःख विसरतो. त्यामुळे जनतेचा प्रचंड आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. आम्ही स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिलेले आहे आणि जे लोकाभिमुख आहे, समाजाभिमुख आहेत, अशा उमेदवारांना, नगराध्यक्षाचे उमेदवार योगेश मिसाळ एक सामान्य काय व्यक्तिमत्व आहे, स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे आणि विकासाच्या दृष्टीनं आम्ही सगळे नगरसेवक सुद्धा सामाजिक बांधिलकी असलेले दिले. त्यामुळे 100% 23ही नगरसेवक आणि नगराध्यक्षही आमचाच निवडून येणार. इथे भाजपला भोपळा भेटेल हे तुम्ही बघून घ्या. हो, एकीकडे पैशाचा देखील खूप मोठ्या प्रमाणात वाटवला. रत्नागिरी जे कोकणामध्ये देखील पैशाची बॅग सापडली आहे. सगळीकडेच पैशाच्या बॅगा सत्ताधाऱ्यांच्या मिळत आहे. राजुऱ्यात मिळाली, गडचिरोलीत मिळाली, रत्नागिरीत मिळते आहे, संभाजीनगरमध्ये मिळाली. अनेक ठिकाणी पैसे त्यांचे पकडले जात आहे. त्यांना वाटतं की सत्तेच्या भरोशावर महाराष्ट्राची तिजोरी लुटून, जातीभेद, धर्मभेद करून जे काही पैसे कमवलेत त्या पैशाच्या भरोशावर हे निवडणुका जिंकू पाहत आहे. म्हणून एकीकडे प्रचंड धनशक्ती, प्रचंड सत्तेची फौज, त्या विरोधात आम्ही सामान्य जनतेची फौज घेऊन लढतो आहोत आणि जनतेची फौज सत्ताच्या फौजेच्या विरुद्ध एक नेहमी जिंकत आलेली आहे. आणि यावेळेसही आम्हाला विश्वास आहे की हे ज्यांच्याकडे सरकारची प्रतिमा स्वच्छ असती, सरकारचा चेहरा जर स्वच्छ असता तर पैसे वाटायची पाळी आली नसती, लोक यांना निवडून दिले असते. पण बेईमानी करून, सत्ता बळकवून महाराष्ट्राची तिजोरी लुटेरा आणि डाकूसारखी लुटायची आणि त्यातले पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायचे, हा नवीन फंडा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. जनता यांचा योग्य बंदोबस्त करेल असा मला विश्वास आहे. हो, उद्या विजयाचं बळ कोण होतं? नक्कीच उधळू. बघा, आम्हाला मिळालेला विजय हा जनतेचा कौल असेल आणि त्यांना मिळालेला विजय पैशाच्या बळावर मिळालेला विजय असेल. क्षणिक आनंद मिळेल, पण यांची उतरती का सुरू झाली आहे, यांचे रिव्हर्स गेअर सुरू लागलेला आहे. त्यामुळं पैशाच्या भरोशावर, धनाच्या भरोशावर जर या निवडणुका जिंकून काही प्रमाणात यश मिळवत असतील, पण लोकांच्या नजरेतून ते उतरले आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, ब्रह्मपुरी.